हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहे महामृत्युंजय मंत्राला मृत्यूवर विजय मिळवून देणारा मंत्र का म्हटले जाते आणि या मंत्रामागील खरी कथा काय आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो स्क्रीनवर तुम्हाला दिसेल। ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी त्या लिंकला जाऊन चेक करा आणि खरेदी करा। तर बघा, महामृत्युंजय मंत्र कसा वाचवतो। पहिली दुर्घटना सांगते आणि जीव त्या मंत्राने कसा वाचला। ही गोष्ट आहे 2011 पासूनची। तेव्हा ते दादा नवीनच ड्रायव्हर होते। गुप्तकाशी ते सोनप्रयाग अशी त्यांची शिफ्ट होती। पावसाळ्याची एक सकाळ, बसमध्ये 32 प्रवासी होते आणि पुढच्या बाजूला शाळेची मुलं असलेली बस होती। धुकं इतकं होतं की बोटनेटच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं। केदारनाथ हायवेवर जे वळण येतं, ज्याला स्थानिक लोक काळी वळण म्हणतात, तिथे दरवर्षी एखादी ना एखादी गाडी दरीत कोसळतेच। मी त्याच वळणावरून रोज जायचो, उत्तराखंड रोडवेजचे बस घेऊन। माझं नाव रमेश जोशी, वय 48, पिथोरागडचा राहणारा। ड्रायव्हिंग काही माझ्या वाडवडिलांचा व्यवसाय नव्हता, पण पहाडात स्टेअरिंगचं पोटाला भाकरी देत होती। तर हे रमेश जोशी जे दादा आहेत ते त्यांचा अनुभव सांगत आहे आणि ते किती वेळा महामृत्युंजय मंत्रचा जप करून वाचलेले आहे, ही त्यांची कथा आपण बघत आहोत। काळी वळण वर अचानक वरून दगड पडला। मी ब्रेक मारला, बस घसरली। डावं टायर अगदी कडेवर आलं होतं। खाली 300 फूट खोल दरी होती। बसमध्ये एकच किंकाळी पसरली। माझे हात स्टेअरिंगवर गोठले होते। तेवढ्यात मागून एक वृद्ध आवाज आला, अगदी स्पष्ट माझ्या वडिलांचा आवाज, ज्यांचं 2 वर्षापूर्वीच निधन झालं होतं। ते रोज पहाटे 4 वाजता उठून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचे। मी हसायचो। ते म्हणायचे, बेटा, मंत्र तुला वाचवणार नाही तर तुला सांभाळेल सुद्धा। त्या क्षणी माझ्या तोंडातून आपसुकच बाहेर पडलं, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्युमुक्षीयमामृतम्। मी तो जप जपला नाही, फक्त त्याची पुनरावृत्ती केली। एकदा दोनदा माझे हात स्थिर झाले। मी रिव्हर्स गिअर टाकला, हलकं ॲक्सिलेटर दिलं। बस इंचभर मागे सरकली आणि तो मोठा दगड समोरून दरीत निघून गेला। खाली उतरल्यावर मुलं रडू लागली। कंडक्टर म्हणाला, जोशीजी, आज तर वाचलो। त्या रात्री वडिलांची जुनी पोरचुंडी उघडली। आत एक फाटलेला कागद होता, त्यावर तोच मंत्र लिहिलेला होता। खाली त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, प्रत्येक अपघाताआधी मनाचा अपघात होतो, मंत्र मनाला बांधून ठेवतो। त्यावेळी जीव वाचला आणि दुसरी वेळ मंत्रजप हा माझा नियमच बनला। मी नास्तिक नव्हतो, पण खूप धार्मिकही नव्हतो। पण त्या दिवसापासून मी एक नियम बनवला। बस सुरू करण्यापूर्वी स्टेअरिंगवर हात ठेवून 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा। प्रवासी हसायचे, पंडितजी निघायचं का? मी फक्त हसून घ्यायचो। 2013च्या केदारनाथ आपत्तीत मी अडकलो होतो। मंदाकिनी नदीला पूर आला होता। माझी बस सोनप्रयाग पार्किंगमध्ये होती। मी वर प्रवाशांना बाहेर काढायला गेलो होतो। पाणी आलं तेव्हा मी एका पत्र्याच्या छतावर चढलो। रात्रभर पाण्याची पातळी वाढतच होती। थंडीने दात वाजायला लागले होते। मी जप सुरू केला। किती वेळा केला हे मोजायचंही विसरलो। कदाचित 100 वेळा, कदाचित 1000 वेळा। भीती कमी झाली नाही, पण मी घाबरून पळून गेलो नाही। डोकं शांत राहिलं। सकाळी जेव्हा हेलिकॉप्टर आलं तेव्हा मी दोरी पकडण्या इतपत शुद्धीत होतो, बेशुद्ध पडलो नव्हतो। रेस्क्यू करणाऱ्या माणसाने विचारलं, इतकी रात्र कसे टिकलात? मी म्हटलं, श्वास मोजत होतो, तोच मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र। 3ऱ्या वेळी सुद्धा जीव वाचला त्याच मंत्राने।
2019 माझी मुलगी काव्या हिचा डेहराडूनच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश झाला. मी तिला स्कूटी घेऊन देण्यासाठी गेलो होतो. परतताना आम्ही ऋषिकेश हायवेवर होतो. एका ट्रकने आम्हाला मागून धडक दिली. स्कूटी फरफटत गेली. मी डिवायडरवर पडलो. काव्या रस्त्यावर पडली. लोक धावून आले. माझ्या गुडघ्यातून रक्त येत होतं, पण मी शुद्धीत होतो. काव्या उठत नव्हती. मी तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं. रुग्णवाहिका यायला अजून 10 मिनिटं होती. मी काहीच विचार केला नाही. फक्त तिच्या कानापाशी हळूच तोच मंत्र म्हणू लागलो. तोच मंत्र जे माझे वडील म्हणायचे, जो मी बसमध्ये सुद्धा म्हणायचं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमुक्षयमामृताम्. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हेल्मेटमुळे जीव वाचला. पण त्या 10 मिनिटात तिचा रक्तदाब BP कमी होत होता. तुम्ही तिला शब्दात गुंतवून ठेवलं. तिला पॅनिक होऊ दिलं नाही. त्यामुळे ती वाचली. काव्या आज इंटर्न आहे. ती म्हणते, बाबा तुम्ही मला मंत्राने नाही तर तुमच्या आवाजानेच वाचवलं. मी म्हणतो, तो आवाज मंत्रातून आला होता. तर हा मंत्र अपघातातून कसा वाचवतो? लोक विचारतात, महामृत्युंजय मंत्र म्हणजे नक्की काही कवच आहे का? तो जपला तर अपघात होणारच नाही का? मी ड्रायव्हर आहे, खोटं बोलणार नाही. माझ्यासोबतही अपघात झाले आहेत. 2022 माझ्या बसचे ब्रेक फेल झाले. मी बस डोंगराच्या बाजूला घासून थांबवली. 2 प्रवाशांना दुखापत झाली. गाडीचं नुकसान झालं. पण मी मेलो नाही. घाबरून स्टेअरिंग सोडलं नाही. कुणाला ढकललं नाही किंवा पळूनही गेलो नाही. वडील खरं म्हणायचे, मंत्र म्हणजे अपघाताला रोखणारी एखादी ताईत नाही, तो प्रत्येक अपघातापासून वाचवतो. कारण तो अपघातामध्ये होणारी सर्वात मोठी दुर्घटना म्हणजेच मनाचं कोलमडणं. ते रोखण्याचं काम मंत्र जप करतो. जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा 3 गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे श्वास संथ होतो. डोंगरावर धुक्यात जर श्वास वेगाने चालू लागला तर हात थरथरतात. मंत्र श्वासाला एक लय देतो. दुसरं म्हणजे लक्ष एका बिंदूवर केंद्रित होतं. ओम त्र्यंबकम म्हणताच तुम्हाला शिवाच्या 3ऱ्या नेत्राची आठवण होते, जो सर्व पाहतो पण घाबरत नाही. ड्रायव्हरला नेमकी ती स्थिरता हवी असते. आणि 3रं म्हणजे तुम्ही स्वीकारता. वेळ आल्यावर वेलीपासून वेगळं व्हायचं आहे. जसा खरबुजा सहज वेगळा होतो. जे व्हायचं आहे ते होईलच. पण मी बंधनात अडकून मरणार नाही. मी मनातूनच तयार असेन. म्हणूनच आजही माझ्या बसच्या मागे लिहिलंय, जय महामृत्युंजय. प्रवासी विचारतात, याने अपघात होणार नाही का? मी म्हणतो, झाला तरी आम्ही सावरू. गेल्या महिन्यात काळी वळणला पुन्हा दरड कोसळली. मी त्याच वळणावर होतो. तेच 32 प्रवासी. आता शाळेची मुलं नव्हती तर 4 धामचे यात्रेकरू होते. दगड पडला. मी ब्रेक मारला. बस थांबली. सगळे खाली उतरले. एका म्हाताऱ्या आजीने माझा हात धरला. बेटा, तू काहीतरी पुटपुटत होतस. मी म्हणलं, हो आजी, ते जे माझे वडील मला शिकवून गेले. तिने डोळे मिटले आणि माझ्यासोबत मंत्र म्हणला. पहाडात वारा जोरात होता, पण आमचा आवाज स्थिर होता. बस आजही चालते. मी आजही 11 वेळा जप करतो. अपघात आजही होतात. डोंगर आजही कोसळतात. पण आता प्रत्येक वळणावर मी एकटा नसतो. माझ्यासोबत एक लय असते, एक श्वास असतो, एक मंत्र असतो, जो मला दरवेळी आठवण करून देतो. मरणं आपल्या हातात नाही, पण मरण्यापूर्वी कोलमडून न पडणं आपल्या हातात आहे. आणि महामृत्युंजय मला दरवेळी कोलमडण्यापासूनच वाचवतो. तर ही होती महामृत्युंजय मंत्राची ताकद. महामृत्युंजय मंत्राची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम त्र्यंबकम यजामहे असे नक्की लिहा. आणि अशाच धार्मिक कथा, व्रत, पूजा, उपयुक्त माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हर हर महादेव.